नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। सध्या सोशल मीडियावर विविध माध्यमांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजना 2026 बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। अनेक शेतकरी मित्रांचा प्रश्न पडला आहे की कर्जमाफी खरंच होणार का? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो आणि ई-केवायसीची गरज आहे का? चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया। कर्जमाफीची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत। वाढते उत्पादन, खर्च, बदलले हवामान, अवकाळी पाऊस आणि बाजारातील यामुळे अनेक शेतकऱ्यांवर बोजा वाढला आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावर काय माहिती व्हायरल होत आहे? काही पोस्ट आणि काही बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेला पीक कर्जाचा विचार केला जाऊ शकतो आणि पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळू शकते। मात्र मित्रांनो, या प्रकारच्या माहितीकडे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे। अधिकृत घोषणा झाली आहे की सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकारकडून अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत यादी जाहीर झाली आहे का? जर कोणतीही योजना सुरू झाली असेल तर तिची माहिती शासन निर्णय, अधिकृत वेबसाईट आणि सरकारी निवेदनाद्वारे दिली जाईल। त्यामुळे केवळ सोशल मीडियावर पोस्ट पाहून निष्कर्ष काढू नका। ई-केवायसी महत्त्वाची आहे का? अनेक सरकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांची ओळख पडताळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असते। जर भविष्यात कोणतीही नवीन योजना आली तरी लाभार्थ्यांची माहिती अचूक असणे महत्त्वाचे ठरू शकते। म्हणून आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर कागदपत्रे तयार ठेवणे फायदेशीर ठरू शकते। शेतकऱ्यांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत? आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12, पीक कर्जाची माहिती, मोबाईल नंबर, ओळखपत्र ही कागदपत्रे व्यवस्थित ठेवली तर भविष्यातील कोणत्याही योजनेसाठी मदत होऊ शकते। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना: अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत माहितीची वाट पहा। कागदपत्रे अद्याप ठेवा। बँकेशी संपर्क राहा। सरकारी वेबसाईटवरील अपडेट तपासा। कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो? जर भविष्यात कर्जमाफीसारखी योजना आली तर अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। त्यामुळे शेतीसाठी नवीन गुंतवणूक, बियाणे, खत आणि इतर खर्च करणे सोपे होऊ शकते। मित्रांनो, सध्या शेतकरी कर्जमाफी योजना 2026 बाबत विविध चर्चा सुरू आहे। मात्र कोणतीही माहिती अंतिम समजण्यापूर्वी अधिकृत घोषणेची वाट पाहणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना यायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच महत्त्वाच्या शेतकरी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।